नमस्कार माझ्या युवा मित्रांनो, पुन्हा आता आपण भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशन मध्ये. आपण याआधी बोललो की आपण दुसऱ्यांना दोष न देता स्वतःवर जबाबदारी घेतली पाहिजे. आणि एकदा आपण स्वतःवर जबाबदारी घ्यायला लागल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्या सभोवती जे घडतंय, आपल्या बाबतीत जे घडतंय, त्या सगळ्याची कारण मीमांसा ही आपणच आहोत आणि दुसरं कोणी नाही. मग असं म्हटल्यानंतर आपल्याला जर पुढे जायचंय, प्रगती करायचंय, इम्प्रुव्हमेंट करायचं, काय केलं पाहिजे? आपण जे मांडतोय, मी जे मांडतोय ही प्रॅक्टिकल फिलॉसॉफी आहे. तुम्ही जर त्याच्यावर काम केलं तर त्याचे 100% तुम्हाला रिझल्ट येणार. तर आपण केलं काय पाहिजे? तर पहिलं आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपलं जीवन रहाटगाडग्याप्रमाणे जगत असतो. एक रुटीन आपलं फिक्स झालेलं असतं. आणि बऱ्याच वेळा युवांचं कसं आहे की आडवं तिडवं कोणी बोलवलं, चला चालला तिकडं, कुठला कार्यक्रम आहे तिकडे चालला, मोबाईलवर सहज एखादं काम जरी असलं म्हणून उघडला मोबाईल, तर मग बाकीचे रील्स शॉर्ट सगळं बघत मध्ये भरपूर वेळ कधी निघून गेला हे कळतही नाही. कधी कधी एकटाच बसला तर डोक्यामध्ये एखादा विचार येतो आणि त्या विचारामध्ये भरकटत 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 जग फिरून आला, पण आपला एवढा वेळ गेलाय हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर काय केलं पाहिजे? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो याची नोंद ठेवा. त्याचा फायदा काय होईल? तुम्हाला कळेल की तुमचा वेळ कुठे वाया जातोय, कुठला वेळ तुमचा प्रोडक्टिव्ह आहे आणि कुठला वेळ तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर स्वतःच्या वेळापत्रकावर, तुम्ही काही करायची गरज नाही, फक्त त्या तुमच्या रुटीनवर, तुमच्या वेळापत्रकावर लक्ष द्या की काय चाललंय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये. कारण जर तुम्हाला परिस्थिती बदलायची आहे तर हे सगळं बदललं पाहिजे. आपलं रुटीन जे आहे, आपण दिवसभर काय करतो हे बदललं पाहिजे. हे जर बदलायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सुरुवात लक्ष देण्यापासून आहे की आपण नेमकं करतो काय. तुम्ही जे आहात त्याच पद्धतीने स्वतःला कंडक्ट करा, कॅरी करा, पण फक्त लक्ष असू दे. बी कॉन्शियस. स्वतःच्या बाबतीमध्ये अलर्ट व्हा. आपण काय करतोय ह्याच्याकडं एका जाणीवपूर्वक लक्ष द्या. आणि त्याचा फायदा असा होईल की आपण अधिकाधिक ऑर्गनाइज व्हायला त्याचा फायदा होईल. आपल्याला हे कळेल की आपण कुठे वेळ वाया घालवतो, कुठला वेळ हा नॉन प्रोडक्टिव्ह आहे. आणि हे एकदा कळत चाललं की ऑटोमॅटिकलीच आपल्याला कळायला लागेल, आपोआपच आपल्यामध्ये बदल व्हायला लागेल की आपण हे थांबवलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे पहिल्यांदा डोंट्स महत्वाचे आहेत. काय करायचं नाही, कुठं वेळ वाया घालवायचा नाही, हे आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली ज्यावेळी आपला वेळ वाचावा लागेल तो सत्कारणी लावता येईल.